हॅलो फ्रेंड्स, तर ही आहे माझी खोली. आतापर्यंत तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत झालं असेल, पण अजून माझी दिवाळीची साफसफाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. आणि चला म्हटलं आज पुन्हा एकदा साफसफाई करूया. तर हार्पिकची बॉटल घेतली आणि पहिले तर बाथरूम आणि टॉयलेटमध्ये पूर्णपणे छानपैकी टाकून घेतलं. त्यानंतर काय घरात बघितलं तर सर्वीकडे जाळ आलेलं होतं. आणि हे जाळ इतक्या कानाकोपऱ्यात असतं ना, तर याला काढण्यासाठी खूप वेळ लागून जातो. सफाई करायची तर ती डीप क्लिनिंग व्हायला पाहिजे. नुसतं वर केलं तर पुन्हा जसं तसं 15 दिवसात दिसतं. त्यामुळे डीप क्लिनिंग ही काही रोज रोज करत नाही, याच्यासाठी खूप दिवसानंतरच मुहूर्त लागतो. म्हटलं चला आज मुहूर्त लागला आहे आणि दिवाळी पण आहे, तर या निमित्ताने आपण छानपैकी क्लिनिंग करून घेऊया. तुमच्याही घरी असं होत असेल ना? तुमच्या घरी कोण करतं बरं साफसफाई? बघा, आमच्या घरी तर प्रत्येकाची रूम जो तसा आवरत असतो. आता माझ्या खोलीचं बरेचसं इंटेरियरचं काम झालेलं नाही, त्यामुळे तुम्हाला खोली जरा मोकळी मोकळीच वाटत असेल. आपल्या दिवाळीचा 5 दिवसीय उत्सव लवकरच म्हणजे उद्यापासूनच चालू होणार आहे. त्यामुळे माझी खूप जास्त तयारी सुरू आहे. आणि आता साफसफाई करून घेतल्यानंतर अजून काय कामं करता येतील तर तेही माझं करायचं काम चाललेलं आहे. तर हे काहीतरी DIY बनवले आहेत मी, जे की मागच्या वर्षीच्या वस्तू यूज करून केल्या आहेत. त्यानंतर दिवाळी म्हटली की साफसफाई झाल्यानंतर आठवते ती फराळाची आणि कपड्यांची शॉपिंग. तर फराळाला मम्मी लागली होती. मम्मीने छान आज मठरी बनवायची सुरुवात केलेली होती. मठरी बनवणं ही काही जास्त अवघड काम नाही आहे, पण मम्मीच्या हातची मठरी खाणं म्हणजे स्वर्गच. तर मम्मी ही मठरी खूप छान पद्धतीने करत असते आणि याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची रेसिपी खूप सोपी आहे. तुम्हाला अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 चमचा मिरे, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा मीठ टाकून तूप टाकून चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अशा गोल प्रकारे ज्या प्रकारे मम्मी लाटते त्या प्रकारे तुम्हाला गोल गोल त्याचे छान मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. आणि त्याला ग्लासाच्या किंवा कटरच्या साहाय्याने गोल गोल तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्हाला शेपमध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला थोडं पंख्यात ठेवून तुम्हाला छान प्रकारे ती तळून घ्यायची. झाली तुमची मटरी रेडी. मला तर माझ्या मम्मीच्या आजची मटरी खूप आवडते. त्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत फराळ केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवाळीची सुरुवात झाली. तर आज आहे एकादशीच, म्हणजेच रमा एकादशी आणि वसुबारस हे आज दोन्ही एकाच दिवशी आलेलं आहे. त्यामुळे एकादशी असल्यामुळे मम्मीने सकाळीच तुळशीची पूजा करून घेतली आणि मम्मी सकाळी लवकर उठली होती. त्यानंतर मम्मीचे दिवसभराचे कामं सुरूच होते आणि बाहेर मस्त छानपैकी प्रकाश पडलेला होता. ही आहे आमची गाडी. त्यानंतर मी मार्केटमधून थोड्या वस्तू आणल्या आणि बघितलं तर काय तर गाऊमाता आलेली होती. आज वसुबारस आहे, पण इतर दिवशी सुद्धा आपल्याला गायीची सेवा केली पाहिजे. तर गाईला पोळी आणि केळी खाऊ घातल्यानंतर मम्मी म्हणाली की मी शिवमंदिरात जाऊन येते. तर म्हटलं चल मी पण येतो. मम्मीच्या सोबत मीही शिवमंदिरात पाया पडण्यासाठी गेलो. आज दिवाळीची सुरुवात आणि पप्पांचा बड्डे पण होता. मग मम्मी काय म्हटली, चला मी आता छानपैकी स्वीट्स खाऊ घालते. आणि मम्मीने बॉक्स आणला आणि इकडं काय मग आमचं लक्ष तर तयारच होता स्वीट खाण्यासाठी. मम्मीने पप्पांचं औक्षण करून घेतलं सकाळी उठल्यावर. पप्पांनीही छान नवीन ड्रेस घातला होता. पप्पांचा आज बड्डे होता, त्याच्यामुळे सगळेच त्यांना शुभेच्छा देत होते. आणि छानपैकी आजच्या दिवसाची सुरुवात झालेली होती. त्यानंतर मग काय फोटो सेशन झालं. 2-3 फोटो मम्मी पप्पांच्या सोबत काढले. पप्पांना जास्त काही बड्डे सेलिब्रेशन आवडत नाही, पण सगळ्यांच्या आग्रहाखातर मात्र ते करत असतात. त्यानंतर मार्केटला जाण्यासाठी मीही रेडी झालो आणि खूप काही वस्तू मार्केटमधून आणायच्या होत्या. म्हटलं चला आपण पण जाऊन येऊया. त्यानंतर मार्केटमध्ये पहिल्यांदा तर गेलो तर मम्मीने मला तिच्यासाठी बेंगल्स आणायला लावल्या होत्या. तर मम्मीसाठी बांगड्या घेतल्या आणि त्याही मम्मीला खूप जास्त आवडल्या.
त्याच्यानंतर मार्केटमध्ये खूप आर्टिफिशियल दिवाळीच्या रिलेटेड वस्तू विकायला आलेल्या आहे, ज्या की खूप सुंदर आहेत. तर त्या सगळ्या वस्तू घेतल्या, म्हणजे सगळ्या नाही घेतल्या, अगदी ज्या लागणार होत्या त्या 2-3 वस्तू घेतल्या. तर ह्या वस्तू मी घेतल्या होत्या. गाय गोरा बारस निमित्त 2 छान फ्रेम्स आणल्या होत्या. त्यानंतर हे तोरण जे मी डीमार्ट्समधून तुम्हाला आणले होते ते दाखवले होते. चला म्हटलं आज दिवाळीची सुरुवात झाली, तर मग मम्मीचं सकाळपासून चाललं होतं की अरे तोरण लाव, कंदील लाव, काय करतोयस? त्यामुळे मग म्हटलं चला आधी तुम्हाला सगळ्या वस्तू दाखवून देऊ. तर ह्या माळा वगैरे या मागच्या वर्षीच्याच होत्या, ज्या की यावर्षी आपण यूज करणार आहेत आणि खूप जास्त छान वाटतं या, जेव्हा आपण आपल्या दाराला याच्याने सजावट करतो. तर खूप छान कलर आहे, अगदी फ्रेश वाटतं. आणि दुसऱ्या बाजूच्या दाराला पण मी सेम तसंच तोरण आणलेलं होतं, जे की मागच्या वर्षीचं तुम्ही बघू शकता की अशाच पद्धतीचं होतं. त्यानंतर दाराला छान तोरण लावून घेतलं. नेक्स्ट व्लॉग लवकरच येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.